जय श्री राम। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौल ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। आजचा जो आपला विषय आहे की लॉर्ड कृष्णा द मॅनेजमेंट गुरु, या विषयावरती आपल्याला इथं चिंतन करायला संधी दिलेली, हा विषय दिलेला आहे। श्रीकृष्ण परमात्मा हे जगद्गुरू होते आणि उत्तम व्यवस्थापक होते. त्यांची मॅनेजमेंट अत्यंत उत्तम होती आणि मग जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ते यशस्वी झाले. तुमचं नियोजन असेल, व्यवस्थित संघटन असेल, ऑर्गनायझेशन असेल, व्यवस्थापन असेल, तर आपण सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, संघटनात्मक सगळ्या क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे मॅनेजमेंट असते, नियोजन असते. आणि म्हणून या मॅनेजमेंटला मराठीत व्यवस्थापन म्हणतात. व्यवस्थापन म्हणजेच नियोजन, संघटन, ऑर्गनायझेशन. मग हे व्यवस्थापन सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, संघटनात्मक, औद्योगिक, कौटुंबिक असू शकतं. कुटुंबामध्ये पण मॅनेजमेंट फार गरजेची. ज्याच्या कुटुंबात नियोजन असेल त्याचं कुटुंब अत्यंत उत्तम स्थितीत असतं, लक्षात घ्या. आणि या मॅनेजमेंटसाठी जो मॅनेजमेंट करणार आहे, जो मॅनेजमेंट गुरु आहे, तो अत्यंत चाणक्ष, हुशार, व्यवस्थापनाच्या सहाय्याने उत्तम प्रगती करणारा, आपला हेतू साध्य करणारा, उन्नतीसाठी, प्रगतीसाठी उत्तम रीतीचं नियोजन करणारा, असा हा मॅनेजमेंट हवा, गुरु हवा. मॅनेजमेंट करणारा बहुश्रुत पाहिजे. त्याला अनुभव हवा आहे, अभ्यास हवा आहे, बुद्धिमत्तेमध्ये तो वरिष्ठ हवा, संघटन कौशल्य हवं, दूरदृष्टी हवी, समन्वय हवा, नियोजन हवं आणि नियंत्रण हवं. एवढंच नाही, तो मितभाषी असावा आणि आपला हेतू साध्य करणारा असावा. वेळेचं महत्त्व जाणणारा असावा आणि त्याने वेळेचं महत्त्व जाणूनच नियोजन करावं. हे सारे गुण कृष्ण परमात्म्यात दिसून येतात. म्हणून कृष्ण परमात्मा हे उत्तम मॅनेजमेंट गुरु म्हणून गणले जातात, मानले जातात आणि त्यामुळे त्यांना जगद्गुरू मानले गेले. कृष्ण वंदे जगद्गुरू. कृष्ण भगवंत बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विचार जर केला, चिंतन जर केलं, तर लक्षात येईल. कृष्ण परमात्म्याचं चरित्र असे बघा, संपूर्ण महाभारतातून किंवा या कुठल्याही कृष्णचरित्रातून किंवा कृष्ण साहित्यातून कृष्णाला जर बाजूला केलं तर महाभारत म्हणा, हरिविजय म्हणा
कुठलाही कृष्णाचा चरित्राचा ग्रंथ बघा, त्या ग्रंथातून जर त्याला मायनस केलं तर त्यात काहीच शिल्लक राहणार नाही. कृष्ण परमात्माने आपल्या व्यवस्थापनाच्या गुणधर्माने सगळ्या महाभारताला व्यापून टाकलेले. उत्तम व्यवस्थापक होते कृष्ण परमात्मा. बालपणी खोडकर होते, तरुणपणी अत्यंत धाडसी होते, कर्तव्य तत्पर होते, उत्तम राजनीतिज्ञ होते, समाजसुधारक होते, महान तत्ववेता होते. अशा अनेक पैलूंनी कृष्णाचे चरित्र आम्हाला पाहायला मिळतं. कृष्णाच्या चरित्रामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व आम्हाला बघायला मिळतं. उत्तम धर्म उद्धारक, धर्माचं रक्षण करणारा, धर्माचं संस्थापन करणारा आणि धर्माच्या कार्यात जर कोणी अडथळा आणला तर अशा दुष्टांचं निर्दालन करणारा उत्तम मॅनेजमेंट गुरु असल्याशिवाय तो हे कार्य करू शकत नाही. म्हणून भूतलावरती कृष्ण परमात्मानं धर्माच्या उद्धारासाठी जन्म घेतला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशा या धर्माच्या संस्थापनासाठी, धर्मरक्षणासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी कृष्ण परमात्माने सगुण रूप घेतलं आणि या धर्माच्या आड आलेल्या दुष्टांचं निर्दालन देखील केलं. वेळेचं नियोजन करून बरोबर उत्तम रीतीने या सगळ्या दुष्टदुर्जनांना योग्य रीतीनं हाताळलं आणि योग्य रीतीने धर्माची स्थापना केली. म्हणून हा अत्यंत उत्तम मॅनेजमेंट करणारा कृष्ण हा परमात्मा गुरु आहे. समाजहिताच्या दृष्टीनं, राष्ट्रहिताच्या दृष्टीनं वेळप्रसंगी माणसाला खोटं बोलावं लागतं, पण हे खोटं बोलण्यामध्ये स्वार्थ नसावा हे कृष्णानं सांगितलं. सत्य ते हितम. जर समाजाचं, राष्ट्राचं, देशाचं हित जर त्यात असेल तर त्याला सत्य माना. स्वार्थासाठी जर तुम्ही खोटं बोलत असाल त्याचं सत्य होणार नाही. ही कृष्ण परमात्म्याची दूरदृष्टी होती. आणि म्हणून ज्यावेळेस द्रोणाचार्य गुरु स्वतः अनितीच्या मार्गानं सगळे नियम धाब्यावर बसवून पांडवाचे युद्ध करू लागले, अनेक पांडव युद्धामध्ये मारले गेले, पांडवाचं सैन्य मारलं गेलं, पांडवाचं सैन्य मारलं झालं. धर्मराज नाराज झाले. कृष्ण परमात्माला म्हणाले, भगवंता, अरे स्वतः गुरु असून देखील सगळे नियम धाब्यावर बसून अनितीच्या मार्गाने युद्ध करले, देवा काहीतरी मार्गदर्शन करा. कृष्ण परमात्मा म्हणाले, हे बा म्हणाले, तुमची सत्तेची व्याख्या वेगळी आहे, तुमची धर्माची व्याख्या वेगळी, अधर्माची व्याख्या वेगळी, म्हणून मी सांगेल ते तुम्हाला पटणार नाही. आमच्या दृष्टीनं सत्य कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये धर्माचं, राष्ट्राचं, समाजाचं हित आहे ते सत्य. स्वतःचा स्वार्थ बघू नका, पण समाजासाठी, राष्ट्रहितासाठी तुम्ही एखादं खोटं बोललं तरी चालतं. आणि म्हणून आम्ही त्याला सत्य ते हितम म्हणतो, पण तुम्हाला ते पटणार नाही. अहो, सत्य काय हे जर तुम्हाला कळालं असतं तर द्यूत क्रीडेमध्ये तुम्ही द्यूत खेळेच नसते. आपल्याला जर द्यूत खेळता येत नाही मग आपण कशाला खेळायचं? पण तुमची धारणा की मामाश्रीचं कसं मोडायचं, मोठ्या माणसाचं मन कसं मोडायचं, मोठ्या माणसाचं मन मोडायचं नाही म्हणून द्यूत खेळला, राज्य गमावलं, द्रौपदीची विटंबना झाली, तरी तुम्हाला सत्य काय असत्य काय हे कळलं नाही. ज्याच्यामधून आमची हानी होती ते असत्य आहे. मग तिथं खोटं बोललं असतात, मी खेळणार नाही, मला येत नाही म्हटलं तरी चाललं असतं. मामाचा मान ठेवायचा म्हणून खेळला आणि सर्वस्व गमावलं. तिथं मी तुम्हाला सत्य म्हणजे काय हे जर सांगितलं असतं तर तुम्ही द्यूत क्रीडा खेळले नसते. आजही तुम्हाला सांगतो, अजून वेळ गेलेली नाही. जर समजा धर्माचा विजय व्हावा, गुरुसारखा योद्धा अधर्माच्या मार्गाने वागत असेल, त्याच्या हातून अधर्म होऊ नये,
दुर्योधनाचं पाप वाढू नये असं जर तुम्हाला वाटत असेल, या सर्वांच्या हितासाठी मी एक गोष्ट सांगतो, ती तुम्हाला करावं लागेल. आणि ती जर केली तर धर्माचं हित होईल. गुरुच्या हातून अधर्माचं कार्य होणार नाही, दुर्योधनाच्या हातून पापकर्म घडणार नाही आणि धर्माचा विजय. हे सगळं राष्ट्राच्या सर्वांच्या हिताचं असल्यामुळे याच्यामध्ये सत्यता मला जाणवते. म्हणून सत्य ते हितम म्हणून मी सांगतो, तेवढं तुम्ही करा, तुम्ही हो म्हणा. कारण तुम्ही सत्यभाषी आहेत, खरं बोलणारे आहेत. म्हणून तुम्हाला द्रोणाचार्य येऊन विचारतील. आणि माझी योजना अशी आहे की द्रोणाचार्याचा पुत्र अश्वत्थामा मारला गेला अशी आपण अफवा पसरवू नये. आणि अफवा पसरल्यानंतर हे जे द्रोणाचार्य ते गलितगात्र होतील आणि त्यांच्या हातून अधर्माचं युद्ध होणार नाही. मात्र ते तुम्हाला विचारते तर त्यावेळेस तुम्हाला सांगावं लागेल की हो, अश्वत्थामा आता हा मारला गेला. कृष्णानं नियोजन केलं. याला म्हणतात मॅनेजमेंट. नियोजन करून भीमाला सांगितलं की मलय देशाच्या पांड्यराजाचा अश्वत्थामा नावाचा हत्ती मार. याला म्हणतात मॅनेजमेंट. आणि तो हत्ती मारल्यानंतर ही अफवा ही संघटन कौशल्याद्वारे सगळीकडे पसरली. ही गोष्ट द्रोणाचार्याच्या कानावर गेली. द्रोणाचार्याच्या लक्षात आलं की अश्वत्थामा हाता खरं मारला गेला का. आता विचारायचं कोणाला, तर धर्मराज हे सत्य बोलणार आहेत म्हणून धर्मराजाला विचारलं. आणि धर्मराजाने सांगितलं अश्वत्थामा हाता नरोवा कुंजरोवा. नरोवा कुंजरोवा हे हळूच म्हणले, खरं काय खोटं काय माहीत नाही, हे हळू म्हणाले. परंतु मोठ्या शब्दामध्ये अश्वत्थामा हाता. आणि त्यामुळे काय झालं, पांडवाचा विजय झाला. पांडवाचा विजय झाला. धर्मराजा हातात गुरुच्या हातून, द्रोणाचार्याच्या हातून अधर्मानं युद्ध झालं नाही, पाप घडलं नाही. दुर्योधन तर दुष्टच होता, त्याच्या हातून पाप घडलं नाही आणि पांडवाचा विजय झाला. म्हणून याला म्हणतात मॅनेजमेंट गुरु. सत्य ते हितम. ज्याच्यामध्ये समाजाचं, राष्ट्राचं, देशाचं हित असेल ते सत्य आहे. सत्य ते हितम. अशा रीतीनं कृष्ण परमात्मा हे मॅनेजमेंट गुरु होते, उत्तम धर्म उद्धारक होते. अहो, कृष्ण परमात्मानं किती नीतीनं, नियोजनानं, योजनाबद्ध रीतीने त्या कालयवनाचा काटा काढला. काय युक्ती त्याच्यामध्ये. इथे कृष्णाचं मॅनेजमेंट दिसून येतं की कालयवन मातला होता. कालयवनानं जरासंधानं दोघांनी मिळून द्वारकेवर हल्ला केला. कृष्ण परमात्मानं विचार केला की एक दोघांची युद्ध केलं तर आपला निभाव लागणार नाही. त्यामुळं त्या द्वारकेमधल्या सगळ्यांना त्यांनी या रात्रीतून, बरं हे नियोजन कसं होतं, मॅनेजमेंट कधी होती, मॅनेजमेंट आधीपासून होती. त्या कृष्णाला माहीत होतं की जरासंध आपल्यावर हल्ला करणारे आणि कालयवनासह करणारे. जरासंधाने अनेक हल्ले केले पण ते आपण परतवून लावले. पण या जरासंध कालयवनाची मदत घेणारे आणि दोघं जर आले तर मग मात्र आपला निभाव लागणार नाही. आणि म्हणून त्या द्वारकेमध्ये असणारे सगळे जे आपलं ह्या हस्तिनापुरामध्ये असणारे सगळे जे काही सैन्य होतं, हे सैन्य तिकडे समुद्रात नवीन किल्ला बांधला. द्वारका बांधली सोन्याची दुसरी. आणि त्या समुद्रातल्या त्या सोन्याच्या किल्ल्यामध्ये, त्या द्वारकेमध्ये या सगळ्या सैन्याला रात्रीतून नेऊन ठेवलं. जरासंधाने वेढा दिला, कालयवनाने वेढा दिला. पाहतात तर राज्यात कुणीच नाही, सगळं शुकशुकाट सकाळी पाहिलं. फक्त कृष्ण परमात्मा एकटा उभा दिसला. जरासंधाने सांगितलं हाच तो गोळ्याचा पोरगा. अहो म्हणले हा तर एकटा आहे म्हणे, आता मी पकडून आणतो म्हणले, याच्या हातात शस्त्रास्त्र नाही. असं म्हणून काल येऊन कृष्णाच्या मागे लागला. कृष्णानं इथं युक्ती केली, नियोजनबद्ध रीतीने त्याचा काटा काढायला ठरवला होता. याला म्हणतात मॅनेजमेंट. आणि ही मॅनेजमेंट केव्हापासून चालली होती, किल्ला बांधला, ही सगळी मंडळी तिकडे नेऊन ठेवली आणि मग
काल यवनाला असं भासवलं की मी तुला घाबरतो, मी तुला भीतो. कृष्ण परमात्मा पुढे पळाले आणि काल येऊन मागे पळतं पळता 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 काल यवनाला अशा ठिकाणी घेऊन गेले की ज्या ठिकाणी मुचकुंदा झोपलेला होता त्या गुहेमध्ये. या मुचकुंदानं देवदानवाच्या युद्धामध्ये देवांना सहकार्य केलं होतं, मदत केली होती. आणि इंद्राला त्यांनी सांगितलं की मी अनेक वर्ष झोपलो नाही, मला खूप थकलो, मला झोप आली. त्यांनी सांगितलं या तुम्ही गुहेमध्ये झोपा. आणि ज्या गुहेत हा काल येऊन झोपला होता त्या झोपलेल्या गुहेमध्ये इंद्रानं सांगितलं तुझी जर कोणी झोप मोडली तर तू त्याच्यावर नजर टाकताच तो भस्म होईल. हे कृष्णाला माहीत होतं. हे कृष्णाने मॅनेजमेंट त्याच्यासाठी केली होती, नियोजन त्याच्यासाठी केलं होतं की पळपुटेपणा दाखवला की मी तुला घाबरलो, मी तुला भीतो, असं म्हणत म्हणत कृष्णाच्या मागे तो लागला. कृष्ण पुढे तो मागे, कृष्ण पुढे तो मागे, आणि कृष्ण अशा रीतीने त्या गुहेत त्याला घेऊन गेला. गुहेत घेऊन गेल्यानंतर कृष्ण बाजूच्या दालनात गेला. मोठी गुहा होती. आता यांना येऊन पाहिल्यानंतर त्या काल येऊनंतर तिथं खरं मुचकुंद झोपलेला होता. याला वाटलं कृष्णच थकून झोपला, आणि म्हणून त्यांनी कृष्णाला लाथ मारली मुचकुंदाला. कृष्ण समजून एकदम मुचकुंदा रागात उठला, आणि उठल्याबरोबर पाहतो तर काल येऊन भस्म झाला. म्हणजे इथंही त्यांचं मॅनेजमेंट होतं. काल यवनाचा वध केला तसं जयद्रथाला मारण्यातही त्याचं युक्तीचं नीतीचं नियोजन होतं. इथंही मॅनेजमेंट कृष्णाचं दिसून येतं. दुष्ट दुर्जनांचा अतितय असणाऱ्याचं निर्धारण कसं करावं आणि धर्माचं रक्षण कसं करावं याचं सगळं नियोजन पद्धतीनं कार्य होतं. या जयद्रथानं शपथ घेतली होती की मी या पांडवाचा नाश करेन. आणि अर्जुनाच्या पुत्राला चक्रव्यूहामध्ये गेलेल्या त्या अभिमन्यूला त्यांनी लाथ मारली. अभिमन्यू गतप्राण झाला. गतप्राण झाल्यानंतर अर्जुनाला राग आला. अर्जुनानं शपथ घेतली की माझ्या या पुत्राला मारणाऱ्या जयद्रथाला उद्या सूर्यास्तापर्यंत मी ठार करील, नाही तर मी प्राणाची आहुती देईल. आता दुर्योधन जयद्रथ सगळ्याला आनंद झाला. दुर्योधनानं सांगितलं जयद्रथाला तू उद्या युद्धाला येऊच नको सायंकाळपर्यंत, आणि सायंकाळनंतर मग तो प्राण देईल आणि आपल्या मार्गातला काटा नाहीच हवा. पण कृष्णाचं मॅनेजमेंट त्यांना काय माहीत. कृष्ण परमात्मानं असं मॅनेजमेंट केली की आदिशक्तीच्या कृपेनं कृष्ण परमात्मानं वातावरण निर्माण केलं. ढग, काही ठिकाणी असं वर्णन कृष्ण परमात्मानं सुदर्शन सोडलं. सुदर्शन सोडल्यानंतर तो सूर्य झाकल्या गेला. सूर्य झाकल्याबरोबर कृष्ण परमात्माने अर्जुनाला सांगितलं अरे यार आता तुला सायंकाळची वेळ झाली, तुला काही अजून जयद्रथ दिसलं नाही, तर तू वध केलं नाही, आता तुला प्राणाची आहुती करावं लागेल, प्राणाची आहुती द्यावं लागेल. शब्द मोडता येणार नाही. आणि म्हणून मग काय केलं की लाकडं आणून त्या ठिकाणी रचण्यात आली, चिता रचली. आता ती पेटून द्यायची, तो पण अंधार पडला होता. सगळ्यांना आनंद झाला होता. दुर्योधनाच्या ग्रुपमध्ये, दुर्योधनाच्या गटामध्ये दुर्योधनाने निरोप पाठवला जयद्रथाला की आता या ठिकाणी अर्जुन प्राणाची आहुती देत आहे, आता सूर्यास्त झालेला आहे, आता त्याच्या नियमाप्रमाणे तुला मारू शकत नाही. असं म्हटल्यानंतर जयद्रथ देखील त्या ठिकाणी पाहायला आला दुर्योधनाच्या बरोबर. जयद्रथ दुर्योधन सगळे उभे होते. इकडे चिता पेटविण्यात आली, आणि चिता पेटविण्यात आल्याबरोबर कृष्ण परमात्मानं ते सुदर्शन चक्र काढून घेतलं आणि अर्जुनाला दाखवलं, अर्जुना हा सूर्य आणि हा जयद्रथ. याला म्हणतात मॅनेजमेंट गुरु. बरोबर युक्तीनं नीतीचं नियोजन करून मॅनेजमेंट करून जयद्रथाचा वध केला. धर्माचा विजय व्हावा याकरता आणि युद्धामध्ये पांडवाचं रक्षण करावं यासाठी एक फार सुंदर मॅनेजमेंट त्यांनी केली होती. कौरव पांडवाचं युद्ध चालू होतं.
आज युद्धाला 10 दिवस झाले होते, पण या 10 दिवसाच्या युद्धामध्ये एकही पांडव मारला गेला नाही. आणि दुर्योधनानं भीष्माचार्यावरती शंका घेतली. पितामह, तुमच्या मनामध्ये पांडवाच्या बद्दल फार प्रेम दिसतंय, तुम्ही सरसेनापती आहात, पण तुमच्या हातून आजपर्यंत एकही पांडव मारला गेला नाही. तुम्ही जर असं वागत असणार तर मला सेनापतीपद बदलावं लागेल. भीष्माचार्याला राग आला आणि भीष्माचार्य म्हणाले, उद्या सूर्यास्त होईपर्यंत मी अर्जुनाला ठार करेल, नाही तर मी स्वतः प्राणत्याग करेल. प्रतिज्ञा घेतली. आता प्रतिज्ञा घेतल्यानंतर अर्जुन तो झोपी गेला शांत. जाको राखे साईया मार सके नको, हे अर्जुनाला माहीत होतं माझं रक्षण करणार परमात्मा परमेश्वर आहे. आणि मग या मॅनेजमेंट गुरुलाच सगळी मॅनेजमेंट करावं लागली. काय मॅनेजमेंट केली यांनी मॅनेजमेंट अशी केली की द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी, ब्रह्ममुहूर्तावर जाऊन द्रौपदीला उठवलं. कारण यांनी पाहिलं की रात्र झालेली आहे, अर्जुन तर शांत झोपला आहे, त्याला काही काळजी नाही, चिंता नाही. आता उद्या जर भीष्माचार्य प्रतिज्ञा जर खरी झाली तर अर्जुन मारल्या जाईल आणि धर्माचा विजय होणार नाही. याकरता त्यांनी द्रौपदीकडे गेले, द्रौपदीला उठवलं ब्रह्ममुहूर्तावर. त्यांना माहीत होतं कृष्णाला की आता या ब्रह्ममुहूर्तावरती भीष्माचार्य साधना करत असतील, उपासना करत असतील, ध्यान धारणा करत असतील. आणि द्रौपदीला सांगून द्रौपदीला ते घेऊन आले भीष्माचार्याकडे कृष्ण परमात्मा घेऊन आले. तर त्यावेळेस कृष्ण परमात्मा कांबळीवाला म्हणून आले, ते काळी अंगावरची घोंगडी होती. रखवालदाराने कृष्णाला विचारलं नाही, ओळखलं नाही, कृष्णाला परवानगी दिली नाही आत जायला, परंतु द्रौपदीला आत जायला परवानगी दिली. द्रौपदी भीष्माचार्याकडे गेली. भीष्माचार्य ध्यान धारणा करत होते, डोळे लावून बसले होते. द्रौपदीच्या बांगड्या वाजल्यानंतर त्यांना वाटलं दुर्योधनाची पत्नीच आलेली काय, आणि नमस्कार केला. म्हणत पितामह मी नमस्कार करते, की लगेच त्यांनी सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिल्यानंतर द्रौपदी म्हणाली, पिताश्री आशीर्वाद खरा होईल ना. त्यावेळेस त्यांनी विचारलं, कोण आहे बेटी तू? म्हणली मी द्रौपदी आहे. ते म्हणजे 100% आशीर्वाद खरा होईल. अगं मी काल जो आशीर्वाद दिला तो खोटा होता, तो मनातून दिलेला नाही. दुष्ट दुर्गुणी दुराचारी त्या दुर्योधनाच्या सांगण्यामुळं, बोलण्यामुळं, रागामुळं मी रागाच्या भरात असं बोललो, पण आजचा आशीर्वाद खरा होईल. उद्या मी माझा देह ठेवील, माझे प्राण त्याग करेल, परंतु कृष्ण परमात्मा आपला अर्जुन वाचेल. मी मागापासून ध्यान करतो, मग माझ्या ध्यानामध्ये कृष्ण परमात्मा येत नाही. चलबिचल मन झालेले काय माझ्या ध्यानामध्ये कोणतरी काळ्या घोंगडीवालाच मला दिसतोय. पण द्रौपदी, मला वाटतं ही तुझी बुद्धी नसेल, हे तुला कृष्णानं सांगितलं असेल. तुझ्याबरोबर कृष्ण परमात्मा तर आलेले नाहीत ना. असं म्हणून ध्यान सोडून ते दरवाजाकडे बाहेर पळाले आणि बाहेर पाहतात तर काळी कांबळीवाला. त्या कृष्ण परमात्माचं चिंतन केलं, नमस्कार केला, कृष्णाने आशीर्वाद दिले आणि ते निघून गेले. ते याला म्हणतात मॅनेजमेंट. अर्जुनाला वाचवण्यासाठी द्रौपदीला उठून आणणं, बरोबर हवं तसं घडून आणणं, हेतू साध्य करणं. मॅनेजमेंटमधला सगळ्यात महत्त्वाचा गुण हा असतो की जो मॅनेजमेंट करणार आहे, जो व्यवस्थापक आहे, त्या व्यवस्थापकाला आपलं जे काही संस्थेचं ध्येय हेतू आहे तो हेतू साध्य करता आला पाहिजे. आणि या ठिकाणी त्यांनी बरोबर आपला हेतू साध्य केला. याच वेळेस त्यांनी सांगितलं मी शस्त्र हातात घेणार नाही युद्धाच्या वेळेस. दुर्योधनानं सांगितलं माझी सेना आणि मी, कोण हवं आहे तुला? मी मात्र शस्त्र हातात घेणार नाही. दुर्योधन म्हणले मला तू नको, मला शस्त्र हातात धरणारी सेनाच पाहिजे. भीष्माचार्य म्हणाले तू माझी प्रतिज्ञा मोडलीस ना, मी तुझी प्रतिज्ञा मोडतो. आणि म्हणून भीष्माचार्याने अर्जुनाशी युद्ध करताना अर्जुनावर असा बाणांचा वर्षा सुरू केला, कृष्ण परमात्माला राहावलं नाही. आणि कृष्ण परमात्मानं रथाचा चाक घेऊन भीष्माचार्यावर टेकलं. हा
हाती शस्त्र न घेण्याचा निश्चय करणाऱ्या कृष्णानं अर्जुनाला वाचवण्यासाठी शस्त्र हातात धरला. हाही व्यवस्थापनेचाच भाग आहे, मॅनेजमेंटचाच भाग आहे. जरासंधाचा वध आणि दुर्योधनाचा मृत्यू याला कारणीभूत कृष्ण परमात्मा आणि कृष्णाचीच मॅनेजमेंट आहे. कृष्ण भगवंताला माहीत होतं की जरासंधाचा वध कसा होणार आहे. जरा नावाच्या राक्षसनीने याला सांग दिले आणि म्हणून जरासंधाचा वध जर करायचा असेल तर जरासंध असा मरणार नाही. आणि कृष्णाने ठरवलं मी तर स्वतः जरासंधाला मारणार नाही, मी मारेल तर भीमाचे हात. नियोजन केलं, तशी मॅनेजमेंट केली. कृष्ण परमात्मा अर्जुनाला आणि भीमाला घेऊन ब्राह्मणाच्या रूपामध्ये जरासंधाकडे गेले. त्यांनी सांगितलं काय हवं मागा. तेव्हा सांगितलं आम्हाला मुष्टियुद्ध करायचं. जरासंधाच्या लक्षात आलं की ब्राह्मण वेशात आलेले असून हे काय ब्राह्मण आहेत, हे क्षत्रिय आहेत, हा अर्जुन आहे, हा कृष्ण आहे, हा भीम आहे. पण ठीक आहे म्हणले, मी तुम्हाला शब्द दिला युद्ध करतो म्हणले. आणि मग भीमाचं आणि जरासंधाचं युद्ध सुरू झाल्यानंतर हे सगळं नियोजन कृष्णाचं त्याला ठार करण्यासाठी. कृष्णाने भीमाला सांगितलं होतं युद्ध करताना तू माझ्याकडे पहा, मी तुला त्याला कसं मारे त्याचं नियोजन माझ्याकडे, आणि तो कसा मृत्यू पडणार हे मला माहिती आहे, तू माझ्याकडे बघ. ही सगळी त्याची मॅनेजमेंट. 27 दिवस झाले आज युद्धाला. भीम म्हणाला अरे तुम्ही छानपैकी गोड पदार्थ खातायत, मस्तपैकी आरामात बसतायत, माझ्या सगळ्या हाडांचं चूर्ण झालं, आज 27 दिवस झाले, कृष्णा कधी तू मदत करणार आहेस. कृष्ण परमात्मा म्हणले उद्या सकाळी युद्ध सुरू झाल्यानंतर तू माझ्याकडे लक्ष दे आणि माझी काय नियोजन आहे ते पाहन, त्या नियोजनाप्रमाणे तू कार्य कर, तू यशस्वी होशील. काय मॅनेजमेंट होती त्यांची. युद्ध सुरू झाल्यानंतर कृष्ण परमात्माने एक झाडाची फांदी घेतली आणि तिला बरोबर मधून असं फाडलं, फेकल्यानंतर याने त्याचे पायावर पाय दिला आणि दुसरा पाय धरून त्याला फाडलं. पायापासून शिरापर्यंत त्याला 2 भाग केले आणि दोन्हीकडे ते फेकले. दोन्हीकडे फेकल्यानंतर ते दोन्ही जॉईंट झाली एकत्र. कृष्ण परमात्माच्या लक्षात आलं की आपले मॅनेजमेंट चुकली. परत तो कृष्ण परमात्माकडे पाहत असताना कृष्ण परमात्मा त्या झाडाची फांदी घेतली, त्याला दाखवून अशी फाडल्यानंतर ही फांदी इकडे आणि ही फांदी इकडे. आता हे मॅनेजमेंट बरोबर झालं आणि भीमाच्या लक्षात आलं. भीमाने त्या जरासंधाचे 2 तुकडे केले, 2 भाग केले. उजव्या हातातला भाग डावीकडे, डाव्या हातातला भाग उजवीकडे टाकला. जरा नावाच्या राक्षसानं सांधलेलं होतं, पण हे सांधा न बसल्यामुळे तो सांधल्या गेला नाही आणि तो जिवंत झाला नाही. हे नियोजनच होतं, हे मॅनेजमेंटच होतं. कृष्णाची अजून मॅनेजमेंट एका ठिकाणी दिसते, दूरदृष्टी. ज्यावेळेस दुर्योधन आपल्या आईला भेटायला निघाला, गांधारी पतिव्रता होती, तिनं आपल्या पतीला अंध असल्यामुळे, पतीला डोळे नसल्यामुळे तिनं स्वतः डोळ्यात पट्टी बांधली होती. आणि त्या पुण्याईमुळं तिला एक वर होता की तिनं जर एखाद्याला जर डोळे उघडून पाहिलं तर तो वज्रदेही होणार. आणि म्हणून तिची इच्छा होती की आपल्या पुत्रानं भीमानं वज्रदेही व्हावं, त्याला मृत्यू येऊ नये, तो शक्तिशाली व्हावा. भीमाला निरोप पाठवला आपल्या दुर्योधनाला की तू माझ्यासमोर येऊन नग्न उभा राहा, मी तुला माझ्या नजरेने पाहिल्यानंतर तू वज्रदेही होशील. ठीक आहे म्हणला दुर्योधन. आणि त्याप्रमाणे आई पुढे वज्रदेही होण्यासाठी तो निघाला. कृष्ण परमात्माची दूरदृष्टी, कृष्ण परमात्माच्या कानाची बातमी गेली. कृष्ण परमात्मा आले, दुर्योधनाला अडवलं. अरे दुर्योधन असा नग्न अवस्थेत कुठे जातोस म्हणाले. अरे तू का लहान आहेस का, शेवटी ती आई आहे. मग कमीत कमी केळीचे पानं,
बांधून जा, तेवढ्या भागाला राहू दे, काही फरक पडत नाही. किंवा फुलाचा चोळणा घाल. त्याने केळीचे पानं बांधले आणि गेला. आईनं डोळे उघडून पाहिल्यानंतर केळीचे पानं बांधले. तो जो मांडीचा भाग आहे तेवढाच कच्चा राहिला. आणि पुढे युद्धामध्ये बरोबर भीमाने त्याची मांडीच फोडली आणि तो गतप्राण झाला. याला म्हणतात मॅनेजमेंट. अशा प्रकारे कृष्ण परमात्मा हा सज्जनांचा रक्षण करत होता. कारण धर्माचं रक्षण करायचं, दुष्टांचं निर्दालन करायचं आणि सज्जनांचं रक्षण करायचं हा त्याचा हेतूच होता. आणि या हेतूमुळे त्यांनी पांडवाला बरेच ठिकाणी सहकार्य केलं, मदत केली. मग तो जरासंधाचा वध असो, दुर्योधनाचा वध असो, अशा रीतीनं उत्तम धर्मसंस्थापक, उत्तम नीतिज्ञ असा कृष्ण परमात्मा. समाजसुधारक आहे, कुशाग्र बुद्धीचा होता, उत्तम नियोजन होतं. ज्यावेळेस युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर धृतराष्ट्राला भेटण्यासाठी पाची पांडव आणि कृष्ण असं, पण काय नियोजन, काय कुशाग्र बुद्धी होती. किती दूरवरचा विचार करत होते कृष्ण परमात्मा. कृष्ण परमात्माला माहीत होतं की धृतराष्ट्राचा एकुलता एक म्हणजे सगळ्यात आवडता पुत्र या 100 पुत्रामध्ये असणारा दुर्योधन याला भीमाने ठार केलं. तो हे विसरू शकणार नाही. भीमाबद्दलचा क्रोध त्याच्या मनात खूप भरलेला आहे. तो भीमाला बरोबर कुठेतरी दगा देणार, त्याला ठार करण्याचा प्रयत्न करणार. दूरदृष्टी होती कृष्ण परमात्मा. म्हणून हे सगळे त्याचं सांत्वन करण्यासाठी निघाले. अगोदर धर्मराजाने सांत्वन केलं, पिताश्री तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, मी तुम्हाला नमस्कार करतो माता पित्यांना, तुम्ही दुःख करू नका. धर्मराजाने, कृष्णाने, आणि मग याची वेळ आली भीमसेनाची. भीमसेन आले. भीमसेनाने सांगितलं की पिताश्री मी भीमसेन तुम्हाला माता पित्यांना दोघांना वंदन करतो, तुमचं सांत्वन करतो. जे घडलं ते खूप वाईट घडलं, हे काही जाणून बुजून नाही केलं मी. असं म्हणल्यानंतर तो धृतराष्ट्र म्हणला, भीमा तू मला आलिंगन दे रे. आलिंगन दे म्हणल्यानंतर भीम त्याला आलिंगन देण्यासाठी जवळ गेला. धृतराष्ट्राच्या पुढे 2 पाऊल टाकले की कृष्णानं त्याला पाठीमागे ओढलं. आणि त्याच्या आई बघा कुशाग्र बुद्धी काय होती कृष्णाची. कृष्णाने बरोबर पोलादी पुतळा आणला होता भीमाचा. आता हा भीमाचा पोलादी पुतळा बरोबर कशासाठी आणला आहे, याचं नियोजन, याचं ज्ञान यांना नव्हतं, बाकी पांडवांना. पण काय मॅनेजमेंट होतं, काय व्यवस्थापन होतं. त्यांना माहीत होतं की हा धृतराष्ट्र याला आलिंगन मागेल आणि त्यावेळेस याच्या मनातला एवढा राग आहे की हा त्याला आलिंगन देऊन ठार करेल. पुतळा पुढे करताच त्यांनी त्याला कडकडून मिठी मारली की तो पोलादी पुतळा तुटून खाली पडला. इतका क्रोध त्याचा त्या पुतळ्याच्या भेटीमध्ये दिसून आला. अशा प्रकारे धृतराष्ट्राच्या तावडीतून भीमसेनाला कृष्णानं वाचवलं. इथेही कृष्णाचं मॅनेजमेंट दिसून येतं. मॅनेजमेंटसाठी गृहस्थाश्रमामधल्या काही गोष्टी, गृहस्थाश्रमात पण मॅनेजमेंट पाहिजे हो. कृष्ण परमात्मी युक्तीच तशी होती. 1 नाही 16,108 पत्न्या होत्या. किती मोठं संकट असो, किती मोठा कुटुंबात प्रॉब्लेम निर्माण झालेला असो, तो बराबर तो एका चुटकीसरशी तो प्रॉब्लेम सोडवत असे. त्या रुक्मिणीला ज्यावेळेस मीठ म्हणून सगळ्या चिडू लागल्या,
कृष्ण परमात्म्यानं मिठाचं काय महत्त्व हे त्यांना दाखवून दिलं. या 16,108 जणींनी कृष्ण परमात्म्याला आम्ही कशा आवडतो हे सांगा म्हणून विचारलं. कृष्ण परमात्म्यानं सांगितलं, कोणाला पेढा, कोणाला गुलाबजामुन, कोणाला आमकं, कोणाला तमकं, सगळे पदार्थ संपले. शेवटी मीठ राहिल्यानंतर याने द्रौपदीला मुद्दाम शेवटी पाठवलं. सत्यभामा, जामवंती यांचं हे सगळं नाटक, सगळा खेळ. कृष्ण परमात्मा मॅनेजमेंट ग्रुप होते, व्यवस्थापन त्यांना कळत होते, त्यांना माहीत होते या दोघींना हा सगळा खेळ केला आणि हिला शेवटी काय तर मीठ मिळालं आणि तिला मीठ मीठ म्हणून चिडू लागलं की सगळ्यात निकृष्ट मीठ, सगळ्यात निकृष्ट मीठ. गुलाबजामुन पहा, पेढा पहा. कृष्ण परमात्म्यानं आचार्याला 16,108 पदार्थच करायला सांगितले. त्या 16,108 पदार्थ त्यांना वाटप केले होते, स्वीट डिश सगळ्या. आणि त्यांनी सांगितलं की बाकीचं जे करणार तुम्ही चटपट, त्याच्यामध्ये मीठ घालू नका. जेवायला बसल्याबरोबर नुसतं गोड जात नाही. आणि मग सगळ्यांनी मीठ 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 म्हणून ओरडायला सुरुवात केल्यानंतर कृष्ण परमात्मा सत्यभामे म्हणजे, सत्यभामे, जेवणात जसं मीठ महत्त्वाचं आहे तसं माझ्या जीवनामध्ये रुक्मिणी महत्त्वाची आहे. जेवणात जसं मिठाचं महत्त्व आहे तसं जीवनामध्ये माझ्या रुक्मिणीचं महत्त्व आहे. रुक्मिणी ही तुम्हा सर्वात श्रेष्ठ आहे. ही कृष्णाची मॅनेजमेंट होती. ज्यावेळेस स्वर्गातून इंद्राने कृष्ण परमात्माला पारिजात वृक्ष दिला. आता पारिजात वृक्ष दिल्यानंतर इथेही प्रश्न निर्माण झाला, कौटुंबिक कलह सुरू झाला. नियोजन असेल, दूरदृष्टी असेल, व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर कौटुंबिक कलह होत नाही. रुक्मिणी म्हणती माझ्या दारात पारिजातक पाहिजे आणि सत्यभामा म्हणती माझ्या दारात पाहिजे. भांडण लागलं. कृष्ण परमात्मा हुशार होते, बुद्धिमान होते, दूरदृष्टी. म्हणले रुक्मिणी, तुला पारिजातकाचं झाड कशासाठी पाहिजे, फुलासाठी पाहिजे का नुसतं झाड पाहिजे दारात? नाही नाही म्हणले, मला झाड काय, मला फुलं हवे. दूरदृष्टी. हे पहा म्हणाले, जर रुक्मिणीच्या दारात जर झाड लावलं त्याची फुलं तुझ्या दारात येतील म्हणाले, वाऱ्याने उडून. दक्षिणेकडचा थंड वारा आला की ती उडून तुझ्या दारात येणार. आणि तशी मी मॅनेजमेंट करतो, तू त्याची काळजी करून तुझ्या दारात फुलं आली पाहिजे. तिने मला काय करायचं, मला फक्त फुलं पाहिजे. सत्यभामेच्या दारात झाड लावल्यावर सत्यभामेला किती आनंद झाला की रुक्मिणीच्या दारात न लावता माझ्या दारात झाड लावलं. पण जेव्हा त्या फुलाला बहार आला, पुढे फुलं आले काही दिवसानंतर, तेव्हा ते सगळे फुलं जे ते रुक्मिणीच्या दारात येऊन पडत होते. समस्या किती कठीण असून किती मोठी असो, बरोबर अत्यंत क्लुप्तीनं, बुद्धिचातुर्यानं, हुशारीनं कृष्ण परमात्मा सोडत होते. म्हणून कृष्ण परमात्मा कौटुंबिकदृष्ट्या देखील एक उत्तम मॅनेजमेंट होते, समाजसुधारक पण होते. जरासंधाच्या ताब्यातील 16,108 स्त्रिया ज्यांचं पुनर्वसन केलं, ज्यांना पत्नी म्हणून दर्जा दिला. कृष्ण परमात्माचा साम्यवाद, समाजवाद, कृष्ण परमात्माने जे दहीदूध लोणी गोकुळात चोरून खाल्लं, का कृष्णाला मिळत नव्हतं? कृष्णाला मिळत होतं. पण काबाड कष्ट करणाऱ्या गोकुळवासियांना, त्यांच्या मुलांना दहीदूध लोणी मिळत नव्हतं. सगळं कंसाला नेऊन द्यावं लागत होतं, शेतसारा म्हणून, टॅक्स म्हणून. आणि मुलांना काही मिळत नव्हतं. म्हणून कृष्ण परमात्मानं ही युक्ती काढली, कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्यालाच त्याचं फळ मिळालं पाहिजे. गोकुळात राहणाऱ्या मुलाबाळांना, या मुलांना, गोपाळांना दूध मिळालं पाहिजे. पण ते सगळं दूध कष्ट करायचं यांनी आणि जायचं कंसाकडे. ते कृष्णाला मान्य नव्हतं. म्हणून कृष्णाने दररोज दही दुधाचे मटके फोडले आणि आपल्या
बालगोपालांना गोपालांना दूध खाऊ घातलं. त्याच्यामुळे त्यांचा साम्यवाद म्हणजे काय? कष्ट करणाऱ्या समाजाच्या मालकीचीच साधने असावी, त्याचा फायदा समाजाला व्हावा, भांडवलदाराला नाही. त्यातून साम्यवाद जन्माला आला. साम्यवादाची सगळी मुळं कृष्णाच्या या लीलेमध्ये, दहीहंडीमध्ये. पुढे मग कार्ल मार्क्सनं, लेनिननं ते दास कॅपिटल ग्रंथ लिहिला आणि मग त्याच्यामध्ये हे सगळं मांडलं. पण अगोदरचा ग्रंथ पहा ना आमच्या कृष्ण परमात्माचा. कृष्ण परमात्मा नंतर हे दास कॅपिटल वगैरे ग्रंथ निर्माण झाले. आधीचं पहा. अशा प्रकारे बरं पर्यावरणवादी होते, निसर्गाच्या मॅनेजमेंट होती त्यांची, की जर समजा या गंगेचं पाणी जर आपल्याला शुद्ध करायचं असेल, यमुनेच्या डोहात कालिया नावाचा नाग राहत होता. या डोहातलं पाणी जर आपल्याला शुद्ध करायचं असेल तर आपल्याला कालियाचं मर्दन करावं लागेल. कालियाचं मर्दन करून कालियाला तिथून यमुनेच्या डोहातून काढून दिलं, त्याचं निर्धारण केलं. या ठिकाणी कृष्ण परमात्माची मॅनेजमेंट हीच होती की गंगेचं शुद्धीकरण, पाण्याचं शुद्धीकरण. म्हणून हा कृष्ण परमात्मा हा मॅनेजमेंटमधला पर्यावरणातला मॅनेजमेंट गुरु होता, पर्यावरणाचा. अशा प्रकारे कृष्णासारखा जगद्गुरू, मॅनेजमेंट गुरु दुसरा नाहीच, कृष्णाशिवाय नाहीच. कृष्ण हाच मॅनेजमेंट गुरु आहे. कृष्णासारखा कृष्णच. कृष्णाच्या मॅनेजमेंटचं एक अत्यंत उत्तम उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण असं आहे कृष्णाच्या मॅनेजमेंटचं, की कृष्ण परमात्माची शिष्टाई. अनेक वेळा असं म्हटलं जातं की कृष्ण परमात्माची शिष्टाई फसली. पण खरं कृष्ण परमात्माची शिष्टाई फसली का? नाही म्हणले शिष्टाई फसली आणि युद्ध झालं. अहो, शिष्टाई फसली नाही, युद्धही होणारच होतं. आणि युद्ध जर नसतं झालं तर कदाचित दुष्ट दुर्गुणी दुराचारी राक्षस मातले असते दुर्योधनासारखे. म्हणून हे युद्ध आवश्यकच होतं, लक्षात घ्या. मग शिष्टाईमुळे पांडवाचा विजय प्राप्त झाला. या पांडवाच्या विजयाला शिष्टाईच कारणीभूत आहे. आणि त्याच्यामध्ये कृष्णाची जी मॅनेजमेंट होती शिष्टाईच्या वेळेस, वरवर तर तुमच्या दृष्टीने शिष्टाई फसली. युद्ध झालं म्हणजे शिष्टाई फसली का? अहो, युद्ध होऊन युद्धात पांडव विजय होणं हे त्या शिष्टाईचं फळ आहे. हेतू साध्य केला आपला. राजी देत नाही पांडवाला, तू सुईच्या टोकावर बसेल एवढं माती देत नाही ना, ठीक आहे नको देऊ, युद्ध करूनच पांडवाला मी विजयी करेन. याला म्हणतात मॅनेजमेंट. आणि मग काय मॅनेजमेंट केली, कशी मॅनेजमेंट केली याच्यामध्ये विचार करा. धृतराष्ट्र हा पुत्रप्रेमानं या आणि राज्याच्या अभिलाषेनं पांडवाचा द्वेष करत होता. राजे देणं तर दूर, पर या पांडवाला दुर्योधनानं खूप त्रास दिला, त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस कपटानं दूध खेळल्यानंतर 12 वर्षाचा वनवास झाला, 1 वर्षाचा अज्ञातवास झाला, आणि ते संपल्यानंतर येऊन त्यांनी 5 गाव, कृष्णाने शिष्टेकडून 5 गाव मागितली. पण 5 गाव तर काय, पण सुईच्या टोकावर मिळेल एवढी भूमी देखील मिळणार नाही. दुर्योधनानं उत्तर दिलं. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आदींना वाटत होतं की पांडवाला त्यांचं अर्ध राज्य तरी द्यावं, कारण हिस्साचे ना, भाऊचे ना. त्यांनी दुर्योधनाला समजावून सांगितलं, परंतु दुर्योधनानं ऐकलं नाही. कृष्णाला वाटलं होतं हे युद्ध टळलेलं बरं, कारण युद्धामुळं खूप हानी होणार आहे.
म्हणून कृष्णानं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तोडगा निघाला नाही. शेवटी युद्धाला पर्यायच नाही. बरं, मॅनेजमेंट कृष्णाची अशी होती, दूरदृष्टी अशी होती, पांडवांनी जर युद्ध टाळलं असतं तर कौरवाच्या दृष्ट प्रवृत्तीचा अधर्मावर विजय झाला असता आणि त्याच वृत्तीला जगात मान्यता मिळाली असती. आणि म्हणून कृष्णाचं मॅनेजमेंट असं होतं की न्यायासाठी पांडवांनी युद्धात उतरावं, युद्ध करावं, शिष्टाई फसू द्या, मी माझ्या मॅनेजमेंटच्या आधारे पांडवांना विजय प्राप्त करून देईन. आणि म्हणून कृष्ण परमात्मा शिष्टाईसाठी आहे. आता गंमत अशी झाली की कृष्ण परमात्माच्या शिष्टाईमुळे विपरीत तत्वज्ञान या सर्वांच्या मनात भरलं गेलं. आणि विपरीत तत्वज्ञान भरल्या गेल्यामुळं त्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण झालं. त्यांच्या निष्ठेला हादरा बसला. आणि अशा रीतीनं या सर्व कृपाचार्य, भीष्माचार्य या सर्वांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की खरंच आपली बाजू अन्यायाची आहे, दुर्योधन अधर्मानं वागत आहे, पांडव सज्जन आहेत, दुर्योधन मुळातच दुष्ट आहे. अशा रीतीनं असा भाव निर्माण होऊन त्यांचं खच्चीकरण केलं हे कृष्ण परमात्माच्या मॅनेजमेंटमुळे. कृष्णाची शिष्टाई म्हणजे कृष्णनीतीचाच एक भाग आहे, मॅनेजमेंटचाच एक भाग आहे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, महारथी, कर्ण, विदुर काका, शकुनी मामा आदी हे सगळे कौरवाचे आधारस्तंभ होते. कृष्ण त्यांना म्हणा, तुम्ही महान आहेत, पराक्रमी आहात, पण तुम्ही अन्यायाच्या बाजूने लढता, असत्याच्या बाजूने लढता, अधर्माच्या बाजूने लढता, आणि म्हणून तुमचे हे सगळे प्रयत्न फोल ठरणार. ज्या बाजूनं नीती आहे, ज्या बाजूनं धर्म आहे, त्याच बाजूनं न्याय राहणार. लक्षात ठेवा, सत्यमेव जयते, सत्याचाच विजय होत असतो. आणि म्हणून अशा प्रकारचं कृष्ण परमात्म्यानं त्यांना समजावून दिलं, पांडवाची बाजू न्यायाची, धर्माची, सत्याची आहे, त्यामुळे पांडवाचा विजय निश्चित आहे. अशा प्रकारचं कृष्ण परमात्म्यानं त्यांना सांगितलं. आणि मग त्यांना असं वाटलं की आपल्या पराक्रमाचा काही फायदा होणार नाही. अशा प्रकारे कृष्ण परमात्म्याने त्यांचं मानसिक खच्चीकरण केलं. आणि हे शिष्टाईचं फार मोठं यश आहे. आणि इथंच कृष्ण परमात्माचं मॅनेजमेंट दिसून येतं. हीच कृष्ण परमात्माची रणनीती आहे. आणि याचसाठी कृष्णाने शिष्टाई केली, आणि म्हणून कृष्णाची शिष्टाई यशस्वी झाली. बस शिष्टाईच्या वेळी कृष्णाचं नियोजन बघा, मॅनेजमेंट बघा. विदुरांची भेट घेतली, आणि विदुर काकाची भेट घेऊन मी येण्या अगोदर काय काय चर्चा झाली हे सगळं विचार. विदुरांच्या चर्चेमधून कृष्णाला हे कळालं की कौरवाचं सगळं सैन्य जे आहे ते जास्त असलं तरी, खूप असलं तरी, कौरवांच्या सैन्यामध्ये अंतर्गत बंडाळी आहे, आणि ते अंतर्गत बंडाळीनं पोखरलेलं आहे. याचा कृष्ण परमात्माने युद्धाच्या नीतीमध्ये, नियोजनामध्ये उपयोग करून घेतला, आणि म्हणून खरा पांडवाचा विजय झाला. तसंच रणनीतीमध्ये विदुर काकाशी गप्पा करताना विदुर काकाच्या मनातली एक गोष्ट काढून घेतली की भीष्माचार्य काय म्हणाले. विदुर काकाने त्यांना सांगितले, भीष्माचार्यांनी कर्णाला सांगितलं की तू जरी महापराक्रमी असला तरी मी जोपर्यंत सेनापती आहे तोपर्यंत तुला युद्धात भाग घेता येणार नाही. अंदर की बात, आतली बात, मनातली गोष्ट काढून घेतली. आणि एवढंच नाही तर भीष्माचार्य त्याला म्हणाले, तू रथी नाही, महारथी नाही, आणि अर्धरथी पण नाही. आता असं म्हणण्याचं काय कारण आहे हेही कृष्णानं जाणून घेतलं. महारथी तर नाही, तू अर्धरथी नाही, रथी नाहीस. कारण काय होतं माहिती आहे का, की याला परशुरामाचा शाप होता की युद्धाच्या वेळी याला शस्त्राचं विस्मरण होईल. मग शस्त्राचं विस्मरण म्हणले हा महारथी कुठून आला.
याला गाय मारल्याचा शाप होता. युद्धात रथाचं चाक खड्ड्यात फसून तुझा वध होईल असा शाप होता. बरं, याच्याकडे कवच कुंडल होती, ती त्याने इंद्राला देऊन टाकली होती, आपलं कर्णाला दिली होती इंद्राला. आणि त्यामुळं कर्ण हा दुर्योधनाचा आधारस्तंभ होता. आणि या आधारस्तंभाला नेस्त नाबूद केल्याशिवाय पांडवाचा विजय होणार नाही. आणि म्हणून कृष्ण परमात्मानं या कर्णाला एकांतात नेऊन एक रहस्य सांगितलं, त्याच्या जन्माचं रहस्य सांगितलं. कर्णाला ते म्हणाले, कृष्णाच्या लक्षात आले की आता कर्ण नाराज आहे आणि कर्णाला युद्धामध्ये भीष्माचार्य भाग घेऊ देणार नाही. तो खूप नाराज आहे, दुःखी आहे, दुर्योधनाचा आधारस्तंभ आहे. पण याच्या मनामध्ये पांडवाबद्दलचं प्रेम निर्माण करण्यासाठी कृष्ण परमात्मानं नियोजन केलं. याला म्हणतात मॅनेजमेंट गुरु. जन्माचं रहस्य सांगून दिलं की तू कुंतीचा पुत्र नाही, तू कोणतेही नाहीस रे, तू ज्येष्ठ पांडव आहेस. लक्षात ठेव, म्हणजे कुंतीचा पुत्र तू, राधे नाहीस, कोणतेही आहेस, पांडवाचा ज्येष्ठ बंधू आहेस तू. आणि तू पांडवाच्या बाजून आलास तर तुलाच राज्य मिळेल. आणि कृष्ण जन्माचं सगळं रहस्य सांगितलं की कशा रीतीनं कृष्ण कर्णाचा जन्म झाला. आणि हे सगळं सांगितल्यानंतर त्याला सांगितलं, तू सूतपुत्र नाहीस, तू राधे नाहीस. तो म्हणाला, हे जरी खरं असलं तरी दुर्योधनाचा माझ्यावरती फार विश्वास आहे आणि त्यानं माझ्या भरवशावर हे युद्ध ठेवलं. मी जर त्याच्या विरुद्ध गेलो तर मी त्याचा विश्वासघात केल्यासारखं होईल. आणि म्हणून तुम्ही सांगता हे खरं आहे. माझ्या मनामध्ये तुम्ही सांगितल्यापासून या दुर्योधनाच्या बद्दल, त्याच्या अधर्माबद्दल चीड निर्माण होत आहे. आणि माझं दुर्योधनाबद्दलचं प्रेम कमी झालं तुमच्या सांगण्यावर. मला अर्जुनाबद्दल, भीमाबद्दल माझ्या मनामध्ये आपुलकी निर्माण झाली, प्रेम उत्पन्न झालं. मला धर्म आवडू लागला आहे, मला अर्जुन आवडू लागलेला आहे. परंतु भगवंता, माझी एक विनंती, मी त्यांचा वडील बंधू आहे हे त्यांना कळू देऊ नका, नाही तर धृतराष्ट्र मला राजगादीवर बसवेल आणि मला ते नको. मला धृतराष्ट्र राजा झालेला पाहायचा. कृष्णाने कर्णाच्या मनाचं मानसिक खच्चीकरण केलं. या भेदनीतीद्वारे पांडवाचा विजय प्राप्त झाला पांडवांना. आणि याला म्हणतात मॅनेजमेंट गुरु. ही कृष्णाची मॅनेजमेंट होती, ही कृष्णाची व्यवस्थापन होती. या सगळ्या प्रमुख योद्ध्यांचंही मानसिक खच्चीकरण केलं आणि कर्णाच्या मनाचं खच्चीकरण झालं. अशा रीतीनं शिष्टाई फसली नाही. तर या सगळ्या शिष्टाईतून आम्हाला कृष्ण परमात्माचं मॅनेजमेंट दिसून येतं. आणि म्हणून या सगळ्यांचं खच्चीकरण झाल्यामुळे या युद्धामध्ये पांडवाचा विजय झाला. आणि म्हणून कृष्ण हा एक उत्तम मॅनेजमेंट गुरु होता. ज्यांच्या मॅनेजमेंटमुळं वरवर दिसताना पाहताना शिष्टाई फसली, पण सगळ्याच्या मनामध्ये भीती होती, वाटत होते की अरे अरे आपण पांडवांना खरं म्हणजे राज्य द्यायला पाहिजे. पण राज्य न देता आपण दुर्योधनाच्या बाजूनं युद्ध करतो, म्हणजे अधर्माच्या बाजूने युद्ध करतो. आणि कृष्ण परमात्मा सांगतात तसं सत्याचाच विजय होतो. मग आपलं हे युद्ध करून उपयोग काय? म्हणजे या सर्वांच्या मनाचं मानसिक खच्चीकरण केलं. दुर्योधनाच्या युद्धामध्ये अंतर्गत बंडळी याचे ज्ञान झालं, त्याचाही फायदा घेतला. कर्णासारख्या योद्ध्याच्या मनामध्ये दुर्योधनाबद्दलची द्वेषभाव उत्पन्न केला, पांडवाबद्दलचं प्रेम उत्पन्न केलं. या सगळ्यासाठी उत्तम
बुद्धिचातुर्य, उत्तम नियोजन, उत्तम दूरदृष्टी पाहिजे. आणि या सगळ्या गुणांनाच मॅनेजमेंट म्हणतात. ही कृष्ण परमात्मामध्ये मॅनेजमेंट होती. आणि म्हणून कृष्ण परमात्मा जगदवंदे झाले. कृष्णम वंदे जगद्गुरु, जगाचे गुरु झाले आणि मॅनेजमेंट गुरुही झाले. मॅनेजमेंटमध्ये तर कृष्णाचं कोणी हात धरू शकत नाही. उत्तम राजनीतीज्ञ, खोटं बोल पण रेटून बोल पण सत्य ते घेतं. राजनीती शिकवतो कृष्णाकडनं. हे सगळ्या उदाहरणातून एकच लक्षात येते की कृष्णासारखा राजनीतिज्ञ नव्हता. कृष्णासारखा उत्तम मॅनेजमेंट गुरु जगात पाहण्यात आपले तरी नाही. असा हा कृष्ण परमात्मा उत्तम मॅनेजमेंट गुरु होता. एवढं या ठिकाणी आपण चिंतन करून आजचा विषय संपूया. कृष्ण 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 कृष्ण. जय श्रीराम, जय श्री कृष्ण.